घरगुती चटणी करायची, नोकरी व्यवसायातून वेळ नाही, मग स्वाद मसालेमध्ये या। चवीला चटणी कशी हवी ते सांगा। निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार, तेही तुमच्या नजरेसमोर। वा, आता तुमच्या जेवणाला चव येणार। प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार। आमचा पत्ता स्वाद मसाले, गेस्ट हाऊस शेजारी पलूस, साळशिंगे रोड, महात्मा विद्यालय शेजारी विटा। संपर्क 99 625 215 88 558 081 62। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो, ओठी सैनिक हो तुमच्यासाठी। गदिमा यांनी लिहिलेल्या या ओळी आज पुन्हा एकदा अंगावर काटा आणत आहेत। कारण सांगली जिल्ह्यातील शेकडो नव्हे तर तब्बल 30,000 सैनिक भारत मातेच्या रक्षणासाठी 24 तास सज्ज झाले। आणि त्यात विशेष म्हणजे सुट्टीवर आलेले जवानही आता घरी न थांबता पुन्हा सीमेवर रवाना झालेत। होय, पहलगाम येथे अतिरेक्यांच्या भ्याड हल्ल्यात निष्पाप पर्यटक ठार झाल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात संतापाची लाट उसळली। सोशल मीडियावर पाकिस्तानात घुसून बदला घ्या अशा घोषणा सुरू असतानाच भारतीय लष्कराने जोरदार ऑपरेशन सिंदूर राबवले आणि पहलगामचा बदला देखील घेतला। पण युद्ध सदृश्य परिस्थिती अधिकच गंभीर होत आहे। पाकिस्तानने त्यांच्या संरक्षण दलाला प्रत्युत्तर देण्याची मुभा दिली। परिणामी सीमेवर तणाव शिगेला पोहोचलाय आणि सांगली जिल्ह्यातील सर्व जवानांना आपली सुट्टी अर्ध्यातच संपवावी लागली। कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रू, मात्र हृदयात देशप्रेमाचा ज्वालामुखी अजूनही धगधगतोय। स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारकांनी जसा ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडलं, तसाच जोश आता जिल्ह्यातील प्रत्येक जवानाच्या नजरेत आहे। सांगली जिल्हा वीर शूरवीरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। या जिल्ह्याच्या मातीतूनच 160 जवानांनी देशासाठी बलिदान दिले। 70 जवानांना शौर्य पदक, 1 महावीर चक्र, 1 शौर्य चक्र आणि 31 सेना, नौसेना, वायुसेना पदकांनी गौरवण्यात आले। सध्या जिल्ह्यात 14,675 माजी सैनिक, 6,099 विधवा कुटुंबे आणि जवळपास 30,000 सैनिक देशाच्या सीमारेषेवर सज्ज आहेत। सांगली जिल्ह्याच्या या शौर्यगाथा पुन्हा एकदा इतिहास घडवण्यास सज्ज आहेत। कारण ही केवळ लढाई नाही, ही आहे मातृभूमीच्या प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेची शपथ। ही आहे त्याग, शौर्य आणि बलिदानाची खरी कहाणी। याकूब शिकलगार, 7 स्टार न्यूज, लेंगरे।